जावई बापू इथले पनवेलचे आहेत. हा तिने तिचंच निवडलाय. ते हल्ली काय लग्नासाठी डान्स कोरिओग्राफ करण्यासाठी वगैरे जायला लागतं ना, त्याच्यात गेली होती ती. तिथे ती भेट झाली त्यांची. हो 2 वर्षाच्या रिलेशन नंतर लग्न करायचं म्हणतोय बाबा. हे कशाला सांगताय? काय करायचं या माणसाचं? आई वडिलांचं स्वतंत्र मुलांना नसतं. निदान जोडीदार निवडीत तरी असायला हवं की नाही? आणि घरदार चांगलं आहे मग एकदम लॉर्ड फॉकलँड. आमचे जावई बाबू त्यांच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत. शेवटी काय रे बाबा, आयुष्य त्यांना काढायचं नाही का? आणि तुला सांगतो पहिली 25 वर्ष फक्त आपल्या हक्काची, नंतरची त्यांची सगळी. आपण फक्त सुखाचे भागीदार आणि दुःखाचे अरे नालायकाचा जबाबदार नाही रे, जोडीदार. तर तुला सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे. व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतोय, तारीख खोडून ठेव. बाकी सगळं ठीक ना? इकडे नाहीये, समोरच उभं आहे. ठेवतो ना, करतो. हो ओके बाय. काय कळतं की नाही हो तुम्हाला? कुणी तुम्हाला मानसशास्त्राचं प्रोफेसर केलं? आठवत नाही. माणसांच्या शास्त्रात ना एकदम अडाणी आहात तुम्ही. शपथ काय वाक्य भाषणात घ्यायला पाहिजे. नाही रागावलीस का ते कळलं नाही म्हणून. अहो आता लेकीच्या लग्नाचं आमंत्रण करताना ती लव्ह मॅरेज करते हे सांगायची काही गरज आहे का तुम्हाला? अरे पण लपवायचं का म्हणतो पण मी? सांगायचं तरी कशाला? मला तुझा काय गोंधळच करत नाही. अरे मुलीच्या आई वडिलांनी त्यांचं नातं त्यांचं प्रेम सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहे ना. मग मित्रमंडळी नातेवाईकांचा काय प्रॉब्लेम आहे? ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल ना त्याच्या नावावर डायरेक्ट खुली मारून टाकायची. तोडा, सगळी माणसं तोडा. 4 खांदेकरी सुद्धा शिल्लक ठेवू नका. शेवटाला का तुझी डायरेक्ट? कारण जन्मापासून मरेपर्यंत ना माणसंच आपल्या बरोबर असतात. आपल्या दुःखावर फुंकर घालणारी सुद्धा ना माणसंच असतात. दुःख मिरवणारी पण माणसंच असतात. पण सुख मिरवायला माणूसच लागतो. एकही माणूस आला नाही तुमच्या कार्यक्रमाला. होईल का तुमचा कार्यक्रम? लग्न बाकी झकास केलं, भाजी तेवढी आईनी होती असं म्हणणारी माणसंच असतात. आशीर्वाद, आपण फक्त आशीर्वाद घ्यायचे. जितके जास्त आशीर्वाद ना तितकी आपली मुलं सुखी समाधानी. मी तर बाई असे भरपूर हात कमवून ठेवलेत आशीर्वादाचे. म्हणून तर 10 दिवसात 7 केळवणं झालीत आपल्या तनूची. अरे सगळी केळवण तुझ्याकडची नव्हती म्हणते. फक्त 2 होती तुमच्याकडची, बाकी सगळी माझ्याकडची आहेत. हो ना. मग तेच तर म्हणतो मी, एवढी माणसं आहेत ना, मग एका माणसावर पुरी मारली तर काय फरक पडतो? फरक पडतो. तुम्हाला नाही करणार. अहो काही नाती नको असली तरी जपावी लागतात आपल्याला. म्हणजे बघा हा, रोजच आपण फोडणीचं वरण खातो का? नाही. कधीतरी साधं वरण खातोच की नाही आपण? आणि फुल्ली काय एकाच बाजूनी मारली जात नाही, हेही लक्षात ठेवा. त्या दिवशीच नाही का माझ्या बहिणीची सासू म्हणाली, अगो बाई लेकीनं शोधून आणला वाटत जावे आपल्या आई वडिलांसाठी. आता यांच्या नावावर मारायची कापड फुल्ली. तुझ्या बहिणीची सासू म्हणजे तीच ना, तन्वी डान्स इंडिया शो मध्ये सिलेक्ट झाली तेव्हा म्हणाली होती वशिला लावला असणार, तेव्हा पैसे चालले असणार, तिच्या नावावर तर आधी फुली मारणार आहे मी. काय काय